नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र YouTube चॅनलवर। आज आपण अत्यंत महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा अपडेट पाहणार आहोत। तो अपडेट आहे आपल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दलचा। आपल्याला माहिती आहे की पीएम किसान योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम तीन हप्त्यामध्ये म्हणजे दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते। पण बऱ्याच शेतकऱ्यांना मागचे काही हप्ते मिळालेलेच नाही। काहींची नोंदणी अडलेली होती, तर काहींची कागदपत्रामध्ये त्रुटी होती। अशा सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो। पीएम किसान पोर्टलवर आता एक नवीन ऑप्शन सुरू करण्यात आले आहे, ज्याचे नाव आहे अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन। तर या ऑप्शनमुळे काय होणार आहे, जर तुमच्या नोंदणीत काही कागदपत्राची कमतरता असेल किंवा चुकीची माहिती भरल्यामुळे तुमचे हप्ते बंद झाले असतील, तर आता तुम्ही ती माहिती दुरुस्त करू शकता। तुमचे रजिस्ट्रेशन रिजेक्ट बाय डिस्ट्रिक्ट असे दाखवत असे, पण त्याचे नेमके कारण शेतकऱ्यांना समजत नसे। उदाहरणार्थ जमिनीच्या फेरफाराची कागदपत्रे, आधार कार्डाची समस्या किंवा बँक अकाउंट मध्ये झालेली चूक। आता हा नवीन ऑप्शन सुरू झाल्यामुळे कुठली माहिती चुकीची आहे किंवा कुठली कागदपत्रे अपलोड करायची आहेत हे थेट पोर्टलवर दिसणार आहे। तर नवीन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी अलीकडे स्वतःची नवीन नोंदणी केली होती, पण अपडेशनची सुविधा बंद असल्यामुळे त्यांच्या नोंदणीला अजूनही मंजुरी मिळालेली नव्हती। आता या शेतकऱ्यांना जर काही कागदपत्रे जसे की वडिलांचे आधार कार्ड, जमिनीचा फेरफार, उताराची माहिती अशी मागणी केली गेली असेल, तर ती कागदपत्रे अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन या ऑप्शन मधून थेट अपलोड करता येतील। त्यामुळे त्यांची नोंदणी लवकर मंजूर होऊन पुढील हप्त्यासाठी ते पात्र होतील। जुन्या लाभार्थ्यांसाठी, जुने शेतकरी ज्यांना हप्ते मिळत होते पण काही कारणाने अचानक हप्ते बंद झाले, त्यांची ही माहिती या ऑप्शन मध्ये दिसेल। जर खरंच चुकीची माहिती नसेल तर पोर्टलवर एक SMS येईल, पण जर काही त्रुटी असेल तर ती कशी दुरुस्त करायची, कुठली कागदपत्रे अपलोड करायची हे स्पष्टपणे दाखवले जाईल। यामुळे शेतकऱ्यांना सतत सायबर कॅफेमध्ये धावाधाव करावी लागणार नाही, थेट ऑनलाईन माहिती मिळून प्रक्रिया सोपी होईल। तर ही प्रक्रिया कशी करायची, सर्वात आधी पीएम किसानची अधिकृत वेबसाईट उघडा। pmkisan.government.in होम पेज वर तुम्हाला अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन हा नवीन पर्याय दिसेल। त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुमच्या नोंदणीशी संबंधित सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल। जर काही कागदपत्रे अपलोड करायची असतील तर ते तिथे दाखवली जातील। आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा आणि सबमिट करा। इतकी सोपी प्रक्रिया आहे। यामुळे होणारे फायदे, शेतकऱ्यांची अडलेली नोंदणी मंजूर होईल, बंद झालेले हप्ते पुन्हा सुरू होतील, भविष्यातील हप्ते वेळेवर मिळतील, शेतकऱ्यांना कारण समजेल, त्यामुळे अनावश्यक दिरंगाई टाळेल। तर काही महत्त्वाची सूचना, कागदपत्रे अपलोड करताना ती स्पष्ट आणि योग्य स्कॅन केलेली असावीत। नाव, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक यामध्ये कुठलीही चूक राहू देऊ नका। अर्ज सबमिट केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट ठेवून द्या, पुढे गरज लागल्यास उपयोगी पडेल। तर शेतकरी बांधवांनो, हा नवीन अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन ऑप्शन म्हणजे खरंच दिलासा देणारी सुविधा आहे। अनेक शेतकऱ्यांना आपल्या हप्त्याच्या थकबाकीबद्दल संभ्रम होता, पण आता त्यांना थेट उपाय मिळाला आहे। तुम्ही अजूनही नोंदणी केली नसेल तर लवकर करा। नोंदणी केलेली आहे पण हप्ते बंद झाले असतील तर लगेचच या ऑप्शनचा फायदा घ्या। ही माहिती तुमच्या मित्र परिवारातील शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचा, जेणेकरून कोणाचाही हक्काचा पैसा थांबणार नाही। धन्यवाद मित्रांनो, मी संदीप, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन काही महत्त्वाच्या कृषी अपडेटसह। तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।